नाही, आज मी ईद ए मिलादच्या अवसरावर माझं शहर सोडून आज सोलापूरला आलेलो आहे। 2-3 कार्यक्रम इथे होते। आमचे पक्षाचे कॉर्पोरेटर्स जे आहेत त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होता, काही डेव्हलपमेंटचे कामाचं उद्घाटन होतं आणि दुसरा आता 7 वाजता साडी वाटपाचा कार्यक्रम आहे। आणि अनेक दिवसापासून जे आहे ते आमचे जे पार्टीचे नेते आहे, कॉर्पोरेटर्स आहे, त्यांची इच्छा होती की मी सोलापूरला येऊ, म्हणून मी आज आलेलो आहे। आणि मागच्या काही महिन्यामध्ये आमचे कॉर्पोरेटर्सने काय काम केलेले आहे, काय त्यांचं प्लॅनिंग आहे, हे सगळं एक रिव्ह्यू घेण्यासाठी ही येण्याचं कारण होतं, म्हणून मी आज आलेलो आहे। जास्त माझ्याकडे काही आहे नाही बोलण्यासारखं। आपल्याकडे काही प्रश्न असेल तर काय आहे की आपल्याकडे सोलापूरला 8 आहे, माझ्याकडे तर 36 आहे। पण मला माहीत आहे की पहिला वर्ष जे आहे कोणत्याही महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर बहुतेक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे। आणि भाजपची सत्ता असल्यामुळे कोणत्याही आपण विकासात्मक कार्य त्यांच्याकडे घेऊन गेलं की त्यांना असं वाटतं आपण कोणता मुद्दा आणलेला आहे करके, तर सुरुवातीला थोडासा जेल होण्यासाठी आता आम्हाला इथेही हे सांगायचे आहे की निवडणूक संपलेली आहे, खूप महिने गेलेले आहे। आता शहराच्या विकासाच्या बाबतीत आपण हे विसरून जावं की हे कोणत्या पक्षातले, हे मी कोणत्या पक्षातला, तुम्ही आपण सोलापूरचा विकास कसा करू शकतो, काय आहे असे मुद्दे जे एकमताने आपण निर्णय घेऊन ते आपण महानगरपालिकेमध्ये पास करता येतं। इनिशियल फर्स्ट इयर जे आहे ना, मलाही खूप माझ्या शहरामध्ये त्रास होतो की नाही यांना फंड द्यायचं नाही। सोलापूरच्या बाबतीत तर असं आहे की आम्हाला आमच्या हक्काचा जे विरोधी पक्ष नेता मिळाला पाहिजे, तेही आत्तापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे। का नाही मिळालेलं आहे, तीच परिस्थिती नांदेडमध्ये आहे। नांदेडमध्येही आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे, धुलियामध्ये आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे। तरीसुद्धा काही ना काही अडचण तयार करून आम्हाला विरोधी पक्ष नेत्याची कुर्सी नाही द्यायची, हे जे प्रयत्न सुरू आहे। म्हणून नांदेडचे जे आमचे पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे, धुलियामध्ये जे आमची पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे की विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीमध्ये किती महत्त्वाची असते। आज आपण बघितलं असेल की लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, विरोधी पक्ष सरकारला पाहिजेच नाही। आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीला तर नकोच नको की आमचा विरोध करणारा कोणी नको आम्हाला पाहिजे। म्हणून अशी प्रकारची एक जी मानसिकता डेव्हलप झालेली आहे ते कुठेतरी संपायला पाहिजे, कारण विरोधी पक्षाचीही एक खूप महत्त्वाची भूमिका आहे लोकशाहीमध्ये आणि असा इन्स्टिट्यूशन्समध्ये। म्हणून आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षानेही त्याच तत्परतेने त्यांनी काम करावं आणि जे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे त्याप्रमाणे लोकांच्या विश्वासावर आपण खरे उतरतील हे आम्ही वारंवार त्यांनाही, आमच्या कॉर्पोरेटर्सलाही आम्ही वारंवार हे सांगत राहतो। काय आहे की सिच्युएशन जे आहे, जे परिस्थिती आहे ते नांदेडचा निकाल लागला तर त्याचा परिणाम जे आहे ते धुलियालाही होणार आहे आणि सोलापूरलाही होणार आहे। किंवा धुलियाचे आमचे जे पार्टीचे लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहे त्याचा निकाल लागला तर त्याचा परिणाम नांदेडवरही होणार आणि सोलापूरला। मग आमच्या पार्टीचे गटनेता वहिदा मॅडमने सांगितलं की आम्हीही हायकोर्टामध्ये, आम्ही सांगितलं की तुम्ही आता हायकोर्टामध्ये गेलं तर त्याला टाईम लागणार, आपण वाट बघू की नांदेडचा निर्णय लवकर येतील किंवा धुलियाचा जे आलं तर हायकोर्ट स्पष्टपणे सांगतील की यांना अधिकार आहे, यांना विरोधी पक्षाची सीट मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही थांबलेला आहे। तशी परिस्थिती आम्हाला असं वाटतं की सोलापूरमध्ये
एक स्वखुशीने भारतीय जनता पार्टीने मोठा मन राखून आम्हाला जे आमचा हक आहे, अधिकार आहे ते आम्हाला दिलं, तर मला असं वाटतं की पुढच्या येणारा जे 4 वर्ष राहिलेले आहे, 4-4.5 वर्ष राहिलेले आहे, ते आपण चांगल्या रीतीने काम करू शकेल. सपोर्ट करता येईल शहरामध्ये. विधान परिषदेला बघितलं आम्ही, नगरसेवकाच्या इलेक्शनला बघितलं. असं मुस्लिम समाजाची होरकाण होत नाही का? मुस्लिम समाजाने MIM पक्षाला 2 प्रभागामध्ये भरघोस मतांनी निवडून दिलं आणि भाजप MIMचे सगळे नगरसेवक भाजपची बाजू घेतात आणि भाजप बरोबरच असतात. अनेक विषय हे चुकीचं आहे का नाही? नाही आता बाजू घेत नाही. नाही आता आरोप काय आम्ही डोळ्यांनी जे बघितलेला विषय चांगला आहे ते ठीक आहे. नाही नाही, आता तुम्ही मला सांगितलेले आहे, आम्हीही खूप बारकाईने. आता काय आहे की हे जे तुम्ही आरोप करता ना, हे हे नाही 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 ठीक आहे ना, हे अवैसी साहेबांच्या बाबतीत अनेक वर्षापासून आम्ही एकच गोष्ट ऐकू लागलेले आहे. जिथे जिथे आमची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदमध्ये कंपल्सरी आहे हे प्रश्न विचारणं की तुमचा आणि भाजपचा काही साठं लोटं आहे का? छुपा आता आता ठीक आहे ना, तुम्ही प्रश्न विचारलं. आता काय आहे की अनेक असे मुद्दे आहे. माझ्या शहरामध्येही भाजपचा महापौर आहे, भाजपची सत्ता आहे, पण समजा एखादा डेव्हलपमेंटचा चांगला इश्यू असेल, म्हणजे कालच आमच्याकडे ही जनरल बॉडी मीटिंग झाली, जे गुंठेवारीच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला होता की गुंठेवारी ज्यांना करायची आहे त्यांना इतकं मोठा भुर्दंड द्यावा लागत होता, इतकी पेनॉल्टी होती त्याच्यामध्ये. तर आम्ही एक प्रस्ताव महापौरांना दिलं होतं की तुम्ही हे प्रस्ताव आणा, आम्ही एक मताने ते पास करू. याचा अर्थ हे होतं का की आम्ही भाजपच्या सोबत आहे, भाजपने आणलेला प्रस्ताव MIM मदत करत आहे करके? इश्यू बेस्ड काही असेल तर नक्की आम्हीही त्यांच्यासोबत जाऊन जे शहराच्या बाबतीत. आणि असं नाही आहे की आम्ही दररोज यांना हे सांगतो हे करायचं हे नाही करायचं करके. आता 3 टर्म कॉर्पोरेटर राहिलेले आहे आमचे गटनेता मॅडम. काही लोक विचार करून त्यांना 3 वेळा महानगरपालिकेमध्ये पाठवले असेल ना, हे आरोप जे आपण करत आहे त्यांना लोक निवडूनच दिले नसते. आज आम्हाला, मी गाडीमध्ये बसून विचारत होतो की 6 आमचे कॉर्पोरेटर्स 100 मतांनी 150 मतांनी हे पराभव झालेला आहे. कशामुळे झालेला आहे, का झालेला आहे, सर्वांना माहीत आहे. बघा आता काय आहे की लोकसभेची निवडणूक संपली, आमदारकीची निवडणूक संपली, महानगरपालिका संपलं. आता महाराष्ट्रामध्ये अनेक असे शहरं आहे जिथे आम्ही पक्ष बांधणी आता सुरू केली नाही. काही शहरामध्ये आम्ही आमचे पदाधिकारी डिक्लेअर केले आणि अनेक शहरामध्ये ते आम्ही आत्तापर्यंत डिक्लेअर नाही केले. त्याचं कारण काय आहे की आता आम्ही सगळ्यांच्या कामाचा रिव्ह्यू घेत आहे. आता तुम्हाला उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असेही पदाधिकारी मिळेल MIM पक्षातले जे 8-8, 10-10 वर्षापासून कोणी एक जिल्हा अध्यक्ष म्हणून बसलेला आहे, कोणी शहर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि त्यांची सर्वांची इच्छा होती की आम्हाला खासदारकीचं तिकीट द्या, आम्हाला निवडणूक लढायची आहे. पार्टीनं नाही दिले. आमदारकीचं तर द्या, आम्ही निवडून येणार, पार्टीने नाही दिले. मग कॉर्पोरेशनच्या वेळी आम्ही त्यांना सांगितलं की सुरुवात कॉर्पोरेशनपासून करू. अनेक नेते जे होते पदाधिकारी, नाही आम्ही कसा कॉर्पोरेशनचं इलेक्शन लढणार, आम्ही तर खासदारकीचे उमेदवार, आम्ही जर आमदारकीचे उमेदवार आहे करके आम्ही कंपल्सरी केलं त्यांना. आणि आम्हाला कळलं की 8-8, 10-10 वर्षापासून बसलेले जे पदाधिकारी आहे ते स्वतः आपल्या वॉर्डातून निवडून आले नाही, पण बसले होते.
प्रमुख पदावर बसले होते. आता त्यांचं सगळ्यांचा रिव्ह्यू करून ते खूप आमच्यावर प्रेशर टाकत आहे कि मैं 8 साल से संभाल रहा हूँ, मैं 10 साल से संभाल रहा हूँ, मैं 12 साल से हूँ. इम्तियाज जलील साहब, आप जब आए ना पार्टी में, मैं उससे पहले से हूँ. बाबा रिझल्ट काय आणलं? पॉलिटिकल पार्टी म्हणजे रिझल्ट काय आणलं तुम्ही हे दाखवा. तुम्हाला माहीत असेल की औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा इलेक्शन होत होतं, इम्तियाज जलीलच्या बाबतीत कसं बहु तयार करण्यात आलं होतं. आता एमआयएम संपली, पार्टीला विकून टाकलं, हे केलं. मागच्या वेळी आमचे 25 कॉर्पोरेटर निवडून आले होते, प्रामाणिकपणे काम केलं, तर आज 36 कॉर्पोरेटर्स आमचे त्या महानगरपालिकामध्ये एमआयएमचे बसलेले आहे. ते जे लोक काम करतील ते राहणार, जे नाही काम करतील त्यांना आम्ही कशा देणार, कोणत्या आधारावर देणार? तुम्ही एक कॉर्पोरेटर सुद्धा निवडून आणू शकत नाही आहे. 3 जिल्ह्यातले असे आहे की ज्यांनी माझ्याकडे तिकीट मागितलं होतं महानगरपालिकेचे. एक जिल्ह्यामध्ये खूप जुना आमचा पदाधिकारी आहे, मला असं वाटतं की माझ्या 15 वर्षापासून तो बसलेला आहे. साहब हमको 20 फॉर्म चाहिए, ए बी फॉर्म चाहिए. मैं म्हटलं 20? तो बोले हाँ साहब, हम 20 फॉर्म आप दे दीजिएगा, हम जीत के लेके आ रहे. मैं बोला किती येणार? तो बोले कम से कम हम आपको 15 सीटें देंगे करके. मैं बोला नहीं पाहिजे मला 15, 5 आणू शकता का? तो बोला 5 तो ला लूंगा करके. मी त्यांना त्यांचा पेपर दिला त्यांच्या हातात आणि त्यांना सांगितलं की लिहा की मी 5 सीट्स नाही आणलं, 5 तर निकालाच्या दिवशी हे माझा राजीनामा समजावा. 5 तर सोडा, एकही नाही आणलं. आता घरी बसवण्याची त्यांची तयारी आम्ही सुरू करत आहे. एक सेकंड, जिसका मालेगावमध्ये जे आहेत ना, उपमहापौरांनी जे आहे त्यांच्या दालनामध्ये परत एकदा जो आहे तो टिपू सुलतानांचा फोटो लावलेला आणि कुठेतरी त्यांच्यावरती टीकेची जोड उमटते, कसं पाहताय? आता काय आहे की आपल्याला काहीतरी पाहिजे ना. म्हणजे साखराच्या भावाचा आतापर्यंत कोणी विचारलं नाही ना, कोणी विचारणार नाही. मेन स्ट्रीम मीडिया तर विचारणारच नाही ना उसमें काय भाववाढ सुरू आहे. कधी आपल्याला औरंगजेब, कधी आपल्याला टिपू सुलतान, कधी आपल्याला मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम, हेच मेन एजेंडा जे आता झालेला आहे ना, हेच झालेला आहे. आता हे जे आपले एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री भुसे साहेबांनी सांगितलं की आम्ही हे काढून लावणार आहे. तुमची सरकार आहे भाजपसोबत. लोकसभेमध्ये जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे, ओरिजिनल संविधानाची कॉपी आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, ते ओरिजिनल संविधानाची कॉपी जे आहे ते लोकसभेची लायब्ररीमध्ये इतकं चांगल्या काचेच्या फ्रेममध्ये त्याला ठेवण्यात आली. आता त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये टिपू सुलतानची फोटो आहे. आता भुसे साहेबांना आणि त्यांच्या पक्षातले जे मोठे नेते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना मी सांगतो की त्या दिवारवर जे ते उपमहापौरच्या कॅबिनमध्ये जे आहे ते काढण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी विचार करून, राणी लक्ष्मीबाईची आहे त्याच्यामध्ये, टिपू सुलतानची फोटो आहे. मग तुम्ही का त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आहे? पण तुम्हाला काय आहे की कोणीही या राज्यामध्ये आता चाललेला काय आहे, भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलेला आहे, महंगाई काय कुठपर्यंत गेलेली आहे, ते न करता अपन ने काय कि टीपू सुल्तान की फोटो रहेगी या नहीं रहेगी, ये देश का सबसे बड़ा मुद्दा बन गया है करके. एक से नाही, हे बघा की आता जे नवीन जे इश्यू त्यांनी घेतलेले आहे जेनझीचा, मी लोकसभेमध्ये होते, माझं भाषण आहे, मी 2 दिवस अगोदरच माझं भाषण जे आहे लोकसभेतला ते मी माझ्या फेसबुकवर टाकलेलं आहे. नाही, मी काय सांगतो की हे जे मुद्दा आहे शाळांच्या बाबतीत,
तुम्ही सांगा मला की ग्रामीण एरियातली शाळा जी आहे खूप चांगली आहे का? आपण किती मोठा गप्पा मारत आहे, कोट्यवधी रुपये याच्यावर खर्च करत आहे. 25,000 कोटी रुपये आता मला सांगण्यात आलेले आहे ते 25,000 वरून ते 32,000 पर्यंत गेलेलं आहे कुंभमेळ्यासाठी. काल सुप्रीम कोर्टाचे एक रिटायर्ड जजनी सांगितलेले आहे की त्याचं 1% तुम्ही शिक्षणावर खर्च केले असते. तेच एक्झॅक्टली मुद्दा मी लोकसभेमध्ये मांडला होता जेव्हा मला लिहून जिल्हा परिषदाने दिलं होतं की 306 अशी शाळा आहे फक्त एका चुनावी क्षेत्र. मी माझ्या लोकसभेचं जे क्षेत्र आहे त्याची माहिती मागितली होती. 306 अशी शाळा आहे की ज्याच्यावर पक्की छत नाही आहे, टीनच्या शेडच्या खाली बसते मुलं. आपण 80 वर्ष झाले ना, हे लोकांना दिसत नाही आहे का की आज क्या त्यांना अधिकार नाही आहे का? सगळ्या मंत्र्यांचे मोठे मोठे जे मंत्री नेते आहे त्यांच्या मुले जे आहे कोणी लंडनला, कोणी कॅनडाला, कोणी US ला शिकणार, आणि ग्रामीण एरियातला आमचा जे मुलगा आहे, शेतकऱ्यांचा जे मुलगा आहे, कामगारांचा जे मुलगा आहे, त्यांना तुम्ही साधा एक स्कूल तयार करून दिलं नाही आहे. तर हे जे मुद्दे आहे स्वाभाविक आहे की महानगरपालिकेमध्ये आम्हीही आमच्या जे काही इश्यूज आम्ही याचा सोलापूर महानगरपालिकामध्ये आमच्या पदाधिकाऱ्याने सांगणार आहे. त्याच्यामध्ये हे पण खूप प्रमुख एक मुद्दा आहे की तुम्ही शाळांच्या बाबतीत का करत आहे. हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण आपल्याला एक नवीन भविष्य घडवायचं असेल तो हमारे छोटे छोटे बच्चों को अगर हमने एजुकेशन नहीं देंगे, आप उनके शिक्षा के ऊपर देखिएगा, एक त्यौहार के लिए, एक आप उत्सव मनाने के लिए खूप लोक याच्या बाबतीत मला शिव्या देणार की तुम्ही आमच्या कुंभमेळ्याचा विरोध करतो. पण जे स्पष्ट बोलायचं आहे ते कोणीतरी बोलायला पाहिजे. मी जे पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टमध्ये हे लिहिलेलं आहे की कोणी माझे आलोचना करणार असेल की तुम्ही कुंभमेळ्यामध्ये 30,000 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे, तुम्ही याच्या बाबतीत विरोध करणार असेल तर हेच इम्तियाज जलील आहे, हेच असदुद्दीन अवैसी आहे ज्यांनी पार्लमेंटमध्ये उभे राहून हे मागणी केली होती की मुसलमानांना हजला जाण्यासाठी जे सरकार सबसिडी देतं, दरवर्षी सबसिडी देतं सरकार मुस्लिम समाजाचे लोकांना हजला जाण्यासाठी, तो आमचा धार्मिक हे आहे, कर्तव्य आहे. आमच्याकडे पैसे असतील तर आम्ही जाणार, नाही आहे तर आमचा भाऊ मदत करतील, कोणीतरी मदत करतील. हे समाजाचा मुद्दा आहे. सरकारची जबाबदारी काय आहे? शाळा बांधण्याची, हॉस्पिटल बांधण्याची, चांगले रस्ते बांधण्याची, हे सब सरकारची जबाबदारी आहे ना. ते न करता तुम्ही विचार करा 30,000 कोटीमध्ये किती IITs, IIMs तयार केलं असतं, आपण शाळांचा दर्जा आपण कुठल्या लेवलवर घेऊन गेलं असतं. पण नाही, याच्या बाबतीत बोललं की आज देशामध्ये अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की जसं मी जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाचा विरोध केला होता, रात्री 2-2 वाजता मला फोन करायचे लोक, का रे तुला ते हॉस्पिटलच्या आमच्या नेत्याचा विरोध करतो, तू पाकिस्तानला का नाही जातं, तिथे बांधणं, तुला हॉस्पिटल बांधायचे आहे. मी माझ्या मुद्द्यावर ठाम होतो आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की 4 महिन्यानंतर माझ्या शहरातल्या जे सगळ्यात महाग एरिया आहे जालना रोड, कोणी ऐकायला तयार नाही होते. मी हायकोर्टामध्ये जाऊन जनहित याचिका फाईल केली. आता 400 बेडचे हॉस्पिटलचा उद्घाटन होणार आहे. आता काम खतम होने के लिए आया है. 400 बेडचं हॉस्पिटल, त्याचा फायदा कुणाला मिळेल? भाई हे जे आहे ना, हे पत्रकार परिषद आहे, तो किसी ना किसी ने, मैं अगर उस वक्त अगर डर के अगर खामोश बैठता, रात में 2-2 बजे मुझे फ़ोन करते थे, का रे तू आमच्या नेत्याचा विरोध करतो, तुला पाकिस्तानला जा, तू तिथे बांधायचं असेल तर मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कोर्टामध्ये गेला, कोर्टाला पटवून दिलं की नाही, आम्हाला स्मारक नाही पाहिजे, आम्हाला हॉस्पिटल पाहिजे. आणि आता त्या हॉस्पिटलला तुम्ही द्या ना, गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्या. मी सरकारला प्रस्ताव दिलेला आहे की आता द्या त्या हॉस्पिटलला नाव. काय चूक केली? एक
तो रंगला जातो आणि आपले कुठेही नगरसेवक प्रयत्न करत नाहीये. आणि निवडणुकीमध्ये तुमचे जे दौरे असतात, परंतु आज पहिल्यांदा चांगलं वाटतं की तुम्ही नगरसेवकांचा आढावा घेण्यासाठी आला. तर हा जो विकासाचा मुद्दा आहे तो लांबून गेला असं वाटत नाही? नाही, एक तर आपल्याला एक थोडंसं स्पष्टीकरण हे देतो की आज आलं म्हणून हे रिव्ह्यू घेत आहे असं नाही आहे. हे सगळे कॉर्पोरेटर्स अनेक वेळा माझ्या शहरामध्ये येऊन, माझ्या ऑफिसमध्ये येऊन ते सगळं आपलं रिपोर्ट कार्ड देतं. आपल्याला कोणता मुद्दा घ्यायचा आहे आम्ही त्यांच्याकडून सजेशन घेतं आणि सजेशन घेऊन आणि हॉस्पिटलच्या बाबतीत तुम्ही बोलतो ना, उसमें मी आपल्याला एक सुझाव देतो. महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स आहे, इथे महानगरपालिकेची शाळा आहे, त्याला मी एक सुझाव देतो. तुम्ही हे सुझाव तुमच्या मार्फत महापौरांना द्या की एक महानगरपालिकाची शाळा आणि एक हॉस्पिटल MIMला दत्तक द्या तुम्ही. आणि तसंच एक शाळा आणि एक हॉस्पिटल भाजपवाल्यांनी घ्यावा, एक शिवसेनाला द्या, एक काँग्रेसवाल्याला द्या आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन आम्ही लावू. हे प्रस्ताव तुम्ही मान्य करता का? एका वर्षानंतर आम्ही सगळं पत्रकार बांधवांना घेऊन जाऊ. हे सगळं 5-6 जिथे मोठे मोठे पार्टीज जे आहे ना, तुम्ही फक्त कुर्सीवर बसणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो ना, मी चॅलेंज करतो तुम्हाला की 1 वर्षानंतर तुम्ही आम्हाला एक हॉस्पिटल द्या, एक स्कूल द्या, जे तुमची सगळ्यात वाईट जे स्कूलची परिस्थिती असेल महानगरपालिकेची ते आम्हाला द्या. सगळी चांगली जे आहे ना ते भाजपवाल्याला सांगा तुम्ही ठेवा त्याला, आणि देतो मी. अशा प्रस्ताव आम्ही आमच्या गटनेता पार्टीच्या मार्फत देतो. आणि यांच्यापेक्षा तुमच्या मार्फत दिलं तर चांगला सुझाव आहे का नाही दादा? सर, शाळांच्या बाबतीत तुम्ही सांगितलेलं आहे, पण तुमच्याच 4 नगरसेवकांना ज्या चर्चेला निवडून दिलंय त्याच प्रभाग क्रमांक 14 मध्ये महानगरपालिकेने शाळेची 5 नंबर आणि 8 उर्दू मीडियमची शाळा पाडली आहे. त्या बाबतीत तुमच्या कुठल्याही नगरसेवकांनी आवाज उठवलेला नाहीये. आणि इतर अनेक आता BOT तत्वावर शाळा द्यायला निघाली, उर्दू शाळा खास करून महानगरपालिका, तरीही तुमच्या बाजूने कुठलाही आवाज सभागृहात उठवला गेलेला नाहीये. शाळा पाडण्यात आली आहे, त्या शाळेच्या बाबतीत एकही अर्ज दिले का विचारा नगरसेवक? अच्छा, याचा आहे की ठीक आहे ना, मी पत्रकार परिषद जेव्हा घेतो ना, याचा उद्देश हे पण असतं की काय खरं काय चाललेलं आहे करके असं. तर तुमच्या वतीनं मला हे प्रश्न विचारण्यात आला होता. मला माहीत नाही आहे की त्याची सध्या परिस्थिती काय आहे, यांनी काय विरोध नाही केला. आम्ही नक्की त्याच्या बाबतीत आम्ही आपके एरिया में आता है की हमारे एरिया में GS है, एक पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील, ते जेनजीसोबत कनेक्ट होण्यासाठी कोणते ना कोणते कार्यक्रम घेत आहेत. MIM किंवा आपले ओबीसी महाराष्ट्रामध्ये असे जेनजीसोबत कनेक्ट होण्याचे काही कार्यक्रम घेणार आहात का? तुम्ही घेत नाही? नाही. MIM जे पक्ष वाढला ना, ते फक्त जेनझीमुळे वाढलं. हे सगळे युवक जे आहे ना, हमारे पास ये दीवानों की फौज है. ये इनको तो अभी एहसास हो रहा है मोदी जी को, अरे ये भी जिंदा है, इन लोगों को भी अपने को करीब करना पड़ेगा. इनको तो अभी एहसास हो रहा है. राहुल गांधी जी अभी आके है तो ये बात कर रहे हैं. हमारी तो ताकत ही जो है, मैं अक्सर ये बात कहता हूँ, ये जितने भी नौजवान लड़के हैं ये पूरे मजलिस के साथ जुड़े हैं. इनके अम्मी अब्बा अभी भी कहीं कांग्रेस के साथ होंगे, कहीं इसके साथ होंगे, कहीं उसके साथ होंगे, लेकिन नौजवान बच्चे बोल रहे हैं कि नहीं, हमको MIM के साथ ही रहना है करके. तर आम्हाला अशी वेळ म्हणजे हमको मोदी जी का अचानक ख्याल आ गया कि रात में बैठ के तो अपने को बना देने का है इंस्टाग्राम के ऊपर रील. तसं करण्याची काही कारण नाही आहे आम्हाला. आमचा एक खूप चांगला कनेक्ट आहे यांच्यासोबत. एक अजून एक सेकंड. देखिए, फिर से एक बार कह रहा हूं मैं, शक्कर के बारे में कोई नहीं पूछेगा. पूछेगा तो क्या पूछेगा? नहीं. देखिए ना भाई, वंदे मातरम के ऊपर कितनी मर्तबा अब हमने ये बात करना चाहिए करके, कितनी मर्तबा भाई, हम मेन मुद्दों के बारे में हम कब बात करेंगे? कब हमसे ये सवाल किया जाएगा कि शोलापुर के स्कूल्स के बारे में हमने क्या करना चाहिए, हॉस्पिटल्स के बारे में, अच्छे रास्ते बनाने के बारे में हमने क्या करना चाहिए? देखिए साहब, देश के अंदर आप जब भी कोई किसी बड़े राज्य का चुनाव आता है
तो भारतीय जनता पार्टी और आरएसएस की एक स्ट्रैटेजी है, बड़ी सोची समझी साजिश होती है कि हम एक ऐसे मुद्दे को जिंदा करें कि जिसकी बुनियाद के ऊपर है तो हम वो इलेक्शन तक है तो इसको लेकर जाए करके। उसमें आपको याद होगा कर्नाटक के अंदर एक बच्ची ने हिजाब पहन के गई थी, हा? वो 5 साल पहले पूरा यूपी का इलेक्शन जो है वो बच्ची के हिजाब के ऊपर चल रहा था। मानो म्हणजे तिने काय असं केलेला आहे करके अल्टिमेटली हाईकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने तिला हे केलं होतं, परवानगी दिली होती उसमें। तो हमारे जो मुद्दे जो है, अब ये नया मुद्दा निकाल लिए। हमने क्या कहा है, भाई वंदे मातरम है, आप खड़े रहिए, हम भी खड़े रहेंगे आपके साथ, आप गाइए, हम आपका एहतराम करेंगे उसमें। लेकिन आप मेरे गले पे छुरा रख के कहेंगे कि नहीं आपको भी करना पड़ेगा, तो आप भूल ही जा रहे हैं कि ये देश जो है वो एक संविधान बाबा साहब अंबेडकर के हिसाब से चलेगा ना। उसमें क्या आप हर एक को है तो जोर जबरदस्ती दादागिरी और गुंडागर्दी के हिसाब से आप चलाएंगे करके? क्या आपको यही मुद्दे के ऊपर आप रात में 8 बजे 9 बजे कोई टीवी चैनल खोल लीजिएगा तो बस उसके ऊपर बहस क्या होगी, यही मुद्दों के ऊपर बहस होगी उसमें। तो हमारा स्टैंड बड़ा क्लियर है उसमें। देखिए हमको किसी का ये नहीं है कि आप यही अगर गाएंगे, यही अगर इसके लिए आप खड़े रहेंगे तो आप मुझे सर्टिफिकेट देंगे कि मैं देशभक्त हूं करके। एक सेकंड जिसका नहीं हुआ है, एक सेकंड ज्यांचं नाही झालं। विधान परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्या नगरसेवकांनी सुद्धा 100% वोटिंग केलेलं आहे। फक्त त्या ठिकाणी 2 उमेदवार होते, भाजप आणि राष्ट्रवादी। तर त्यामध्ये असं सरळ दिसून येतंय की कुठल्या ना कुठल्या पार्टीला त्यांनी मतदान केलेलंच असेल। चर्चा अशी सुरू आहे की भाजपच्या लोकांना सुद्धा आपल्या नगरसेवकांनी मतदान केलं। याच्यामध्ये सरतेशेवटी असं निष्कर्ष निघतोय की एका बाजूला निवडणूक लढते वेळेस आपण एक विचारधारा घेऊन जातो आणि जेव्हा अशा विधान परिषदेच्या वगैरे निवडणुका येतात त्यावेळेस वेगळ्याच पद्धतीचा विचार केला जातो। मग मतदारांनी मतदान का करायचं? नाही असं करत असेल तर माझ्या कॉर्पोरेटर्सला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सांगतो, महाराष्ट्राच्या MIMच्या कॉर्पोरेटर्सच्या बाबतीत सांगतो, पार्टीचा धोरण बडा क्लिअर आहे की आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही, जाणार नाही। कारण त्यांची विचारधारा आमची विचारधारा ते तर आम्हाला आतंकीच समजतात। तर अशा परिस्थितीमध्ये पार्टीच्या लाईन सोडून कोणी जात असेल तर तो 5 वर्षासाठी कॉर्पोरेटर असेल, पुढच्या येणाऱ्या टर्ममध्ये लोक त्यांना स्वतः आठवण करून देईल की बाबा मी तुला दिलं होतं, तूने अशा केलेलं आहे करके। पार्टीची लाईन स्पष्ट आहे आणि हे सर्व महाराष्ट्राच्या कॉर्पोरेटर्सला मी स्पष्टपणे वारंवार हे सांगत राहिलेले आहे कि तुम आता निवडून आलेले आहे कि नहीं, मैं पार्टी से बड़ा हो गया, मैं अपने हिसाब से फैसला करूंगा करके। तो आप कर सकते हैं 5 साल के लिए, 5 साल के बाद है तो आपको ज्यांनी नाही विचार येणाऱ्या काळामध्ये पदवीधर आणि शिक्षक निवडणूक विधान परिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत। MIM ही निवडणुका लढवणार आहे। आता ते त्याच्या बाबतीत आमचे जे पार्टीचे पदाधिकारी आहे त्यांच्यासोबत चर्चा करू आणि काही चांगला असा इंडिव्हिज्युअली आम्ही करू शकत नाही हे जे इलेक्शनचं आहे, पण चांगला अलायन्स करता येईल तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत विचार करू। आता त्याच्या बाबतीत बातमी करूच नका ना, कशाला करायचं? म्हणजे वारंवार पेपर फुटत आहे तर आपण किती वेळा हे करणार आहे? मला तर असं वाटतं की पेपर फुटीचा एक नवीन डिपार्टमेंट सरकारने स्टार्ट करावं, त्याचा एक मंत्री ठेवावा आणि स्वतः सरकारने आपल्या वतीने पेपर विकायला सुरुवात करा ना, की जो जास्त पैसे देतील द्या त्यांना। एक देखिए जेव्हा हे SIR सुरू झालं होतं त्याच एक सेकंड त्याचा रिलेटेड आहे। त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे, मतदारांची संख्या कमी होते असा आकडा प्रारंभमध्ये येणार आहे की जवळपास प्रभाग क्रमांक 14 जो मुस्लिम बहुल वर्ग आहे, शहर मध्याचा एक टाकू आहे मोठा मुस्लिम समाजाचा, या ठिकाणचे 15,000 लोकांच्या यादीतून नाव वगळण्यात येणार असल्याचं खात्रीला आहे, त्यांची यादी दिसत आहे। तर असंही सांगितलं जाते की ज्याप्रमाणे मायक्रो प्लॅनिंग करून BJP किंवा इतर
सुरळीत पार पाडलेलं आहे, परंतु प्रभाग 14 मध्ये किंवा शहर मध्यमध्ये मुस्लिम समाजासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन BLA न देता ही संख्या त्याच कारणाने कमी झाली असा आरोप लावला जातो. नाही, काय आहे की एकतर जेव्हा SIR सुरू झालं होतं आम्हाला आणि तुम्हालाही हे स्पष्ट माहीत होतं की त्याचा उद्देश काय आहे. भाजपला माहीत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज त्यांच्यासोबत येणार नाही, त्यांना मतदान करणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये इतकं मोठं वोट बँक कोणत्या दुसऱ्या पक्षाशी जोडलेला असेल तर आपल्याला फटका बसू शकतं. म्हणून हे सगळं स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून, कारण त्यांना डिलिमिटेशन असू द्या, हे सगळं करून त्यांना 2029मध्ये पुन्हा यायचं आहे. आणि आता लोक खूप त्रस्त झालेले आहे. लोकांना माहीत पडलेला आहे कि क्या क्या वादे किए गए थे और हकीकत में क्या क्या डिलीवर किया गया है. मग लोक 29मध्ये आपल्याला पुन्हा संधी देणार नाही हे भीती त्यांना आहे आणि एक खरी परिस्थिती पण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करता येईल तर लीगल एक फॉर्मॅट तयार करून त्याच्यामध्ये सगळं इलिगॅलिटी ॲड करून आपण कसं नाव या समाजाचा वगळता येते हे सगळं प्रयत्न सुरू आहे. आता जे प्रारूप यादी आता निघणार आहे ते आल्यानंतर सगळ्यांना कळेल. आणि आम्ही स्वतः आमच्या सगळ्या कॉर्पोरेटर्सला सांगितलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांना, की आता ते नवीन यादी जेव्हा येईल तर त्या यादीमध्ये आपण सगळ्यांना बसवून आपण व्हॉलंटियर्स तयार करून किती नाव वगळण्यात आलेले आहे. एका घरामध्ये 5 मतदान असतील, फक्त 3 लोकांचे नाव, तर 2 गेले कुठे, तो वो शरारत के तौर के ऊपर ये सब किया जा रहा है. एक सेकंड सर उन्होंने पूछे, मैं आपका भी लेता हूँ ना, लेकिन जिन्होंने नहीं पूछे. कहाँ पे किया है प्रवेश केलेला नाहीये, पण त्यांची जवळीक आहे. ये तो प्रवेश केलेला नाहीये, पण त्यांची जवळीक वाढताना दिसून येते. जवळीक वाढताना दिसून येते. त्यांची काही कान उघडणी करणार आहात का तुम्ही? नाही. बघा, आमचे गटनेता आहे साहेब पठाण, त्यांनी मला काल फोन केलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब मुंब्रा जे आहे, मुंब्रा असू द्या किंवा भिवंडी असू द्या, खूप अंडर डेव्हलप्ड एरियाज आहे हे. आणि विशेषकर का त्याचं कारण आहे ते मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून. त्यांनी मला प्रश्न विचारले की साहेब आमच्या एरियातले जे खासदार आहे ते श्रीकांत शिंदे साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब तिकडचेच आहे. त्यांनी माझ्याकडून परवानगी घेतली कि साहब हम एक डेलीगेशन लेके जाके एकनाथ शिंदे साहब के पास जाके है तो हम हमारे एरिया के लिए फ़ंड मांगना क्या करके. मैं बोला फ़ंड मेरे पास तो है नहीं, आपको फ़ंड देंगे तो देवेंद्र फडणवीस साहब देंगे, एकनाथ शिंदे साहब देंगे, सुनेत्रा पवार मैडम देंगे उसमें. तो विकास के कामों के लिए अगर आपको उनके पास जाने की ज़रूरत है तो बिल्कुल जाना चाहिए. लेकिन अब मैं हैरान हो गया कि शहर शेख चली गई, तो मैं बोला अरे मुझे तो पता ही नहीं है साहब. त्यांनी जो फोटो केला त्यामध्ये निवेदन नव्हतं, गुच्छ होता, निवेदन गुच्छ होता. यावरून या चर्चा लागल्या. निवेदन नव्हतं. मी अनेक भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा जेव्हा वाढदिवस असतं त्यांना विशेष पाठवतो मी. आता नाही, बघा ना, जेव्हा मी लोकसभेचा सदस्य होतो, सकाळी मैं प्लेन में से उतरा और मुझे फ़ोन आया, हेलो. मैं बोला हाँ बोलिए, आपको सालगिरह की बहुत बहुत मुबारक. मैं बोला कौन बोल रहा है. मैं बोला आवाज़ तो पहचान ही दिख रही. बोले मैं अमित शाह बोल रहा हूँ. तर एक राजनैतिक वेगळं आपलं रिलेशन असतं आणि एक जे आहे आपण एका संसदमध्ये बसतं ते नेते आहे. आणि एक प्रथा आहे की मोदी साहेब प्रधानमंत्रीची जे आहे, मोदी साहेब असो किंवा कोणताही असो, स्पीकर आहे किंवा मोठे आता माझ्याकडे माझ्या वाढदिवसावर अनेक मोठे नेत्यांचे, ते भाजपचे असू शकतात, ते शिवसेनाचे असू शकतात, त्यांचे बेस्ट विशेस येतं. म्हणजे माझी जवळीक झाली का, मी गेलं का त्यांच्यासोबत, जाणार का आता की त्यांनी विश केलेलं आहे, असं नाही आहे. आपण आपलं थोडासा विजन. सोलापूर शहराचे जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष म्हणजे लोकल बॉडी अद्याप तुम्ही निवड केलेली नाही, कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. शहर अध्यक्ष राहिलाय, जिल्हाध्यक्ष राहिलाय, हे आता कधी करणार आहात? नाही, आता काय अध्यक्षासाठी फारुख शाब्दी येणार म्हणून थांबलेले आहेत, असं काय वाटतंय का? असं काय आहे की बघा,
काही शहरं असे आहे की ज्याचा निर्णय स्वतः असदुद्दीन अवैसी साहेब घेतात आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये 4 शहरं आहे. एक आहे नांदेड, दुसरा मालेगाव, तिसरा सोलापूर आणि चौथा माझा शहर औरंगाबाद. याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातला कुणाला शहर अध्यक्ष द्यायचं, जिल्हाध्यक्ष द्यायचं, कशी पार्टी तयार करायची आहे, मी स्वतः निर्णय घेतो. अवैसी साहेब कधीही मला सांगणार नाही. पण या 4 शहरांच्या बाबतीत त्यांचा एक लगाव आहे, त्यांची एक जवळीक आहे, म्हणून ते काहीही निर्णय. आता मलाही माहीत आहे की सोलापूरमध्ये आपल्याला द्यायचं आहे. मग मागच्या 1 महिन्यामध्ये ओवैसी साहेबांचा पार्लमेंटचा सेशन आणि ते पार्लमेंटचं जेव्हा सेशन असतं तर ते इतकं बिझी असतं स्टडी करण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ते आपल्या त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, ते लंडनला गेले होते. आता ते परत आलेले आहे. काल ईद मिलानचा मोठा कार्यक्रम होता. आता काही दिवसानंतर आम्ही भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलापूर असू द्या, नांदेड असू द्या, मालेगाव असू द्या, याच्या बाबतीत आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायचे आहे. नाही, मी काय सांगितलं की हे सगळं नाही, हे जो लोक गेले होते हे मेरे बोलने पे या मेरे निकालने से गए थे ऐसा नहीं है. जे काही निर्णय घेण्यात आलं होतं ते ओवैसी साहेबांनी घेतले होते. आता त्यांना परत घ्यायचं असेल तर ते अधिकार माझा नाही आहे. ज्यांनी काढले त्यांचा ते अधिकार आहे. आणि ओवैसी साहेब मला फोन करून सांगितलं की बाबा यांना घ्यायचं आहे आपल्याला. मी कोण आहे त्यांना ओव्हररूल करण्यासाठी? पण काही निर्णय जे आहे ना ते ओवैसी नाही, ओवैसी साहेबांना सगळं माहीत आहे की काय आहे काय नाही आहे करके. हे बेटा नाही, आता हे जे प्रश्न आहे हे याचा उत्तर जे काही मी देईल तुम्ही त्याच्या हेडलाईन केलं तर मला असं वाटतं चांगलं. की आज जे महंगाई वाढलेली आहे, आता सण येणार आहे, खूप मोठे मोठे सण सुरुवात होणार आहे. ते गणपती असू द्या, ते दिवाळीचा असू द्या, रक्षाबंधन असू द्या. अशा वेळी अशा प्रकारचे साखरेचे भाव दुपटीने वाढणं म्हणजे कितपत योग्य आहे? कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत लक्ष घातलं नाही आहे. काही त्यांचा पॉलिसी डिसिजन जे आहे ते बरोबर नाही होती, म्हणून हे अशा प्रकारचा. आणि तुम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्हाला काही फरक पडणार नाही. सरकारने आमदारांना, खासदारांना खूप काही करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. पण जे मिडल क्लास आहे, तुम्ही गोरगरिबांच्या बाबतीत बोलत आहे, मी तर मिडल क्लासच्या बाबतीत बोलत आहे. की आज तुम्ही विचार करा की त्यांचा बजेट किती कोलमडलेला असेल, काय परिणाम झालेला असेल की एक साखरमुळे किंवा दुसरी ही जे हे महंगाई आहे ते सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असेल ना. तुमची पगार वाढलेली आहे का? तुमचा मालिक तुम्हाला सांगितलेला आहे का की नहीं शक्कर बढ़ गई है, अब शक्कर की कीमत बढ़ गई है तो तुम्हारी पगार भी बढ़ा रहा हूं करके? जितके लोक तुमच्या घरी यायचे तुम्ही त्यांना सगळ्यांना चहा पाजायचे. आता तुमची ही बायको म्हणणार असेल की मैं चाय पूरी फुल कप नहीं दूंगी, आधी कट दूंगी करके. तर हे सगळ्यांवर त्याचा परिणाम. आणि असं नाही आहे की त्यांना नाही शहरामध्ये आंदोलन असेल किंवा दरवाढी असेल, महागाईसाठी कुठं रस्त्यावर आली आहे माहीत सांगा ना. हे पण खरी गोष्ट आहे की याच्या बाबतीत आज आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की पार्टीची धुरा कोणाच्या हातात. आता जसं मी माझ्या शहरामध्ये उद्या आपल्याला मोर्चा काढायचे आहे, किंवा 4 तास अगोदर मी सांगितलं की आपल्याला 3 वाजता हे करायचं आहे करके.
खूप सारे लोक, कारण एक आमच्याकडे एक हे आहे प्रॉपर बॉडी, इथे बॉडी बनवण्याची हे आहे. आता सगळे कॉर्पोरेटर्स आहे. ज्या दिवशी आम्हाला आमची बॉडी तयार होईल त्याच्यानंतर मला असं वाटत नाही तुम्हाला हे प्रश्न विचारण्याची वेळ येईल. एक सेकंड. आता रोहित पवारचं मला असं वाटतं की भाजपला पराभव करण्यासाठी जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे त्यांना एक ताकद देण्याची आवश्यकता आहे. आणि ते सो कॉल्ड सेक्युलर पार्टीजने हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घरी पाठवायचं असेल तर MIMला तुम्ही नजरअंदाज करू नये. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मला माहीत आहे की तुम्ही सगळ्यांच्या सोबत जायला तयार आहे. काँग्रेस शिवसेना सोबत जायला तयार होती, गेली. पण MIM अछूत आहे. आता जोपर्यंत त्यांना हे कळणार नाही की MIMचाही एक मोठा वर्ग आहे, मोठा वोट बेस आहे आणि ते आपल्यासोबत आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येऊनच बसणार. चलना अलाहाबाद कोर्टानं फाशीचा गोष्टी निर्णय दिला आहे. आम्ही तर मागणी केलं नाही आणि आम्ही पण बोलतो ना त्याच्या बाबतीत. त्यावर अलाहाबाद कोर्टाने जे म्हटलेलं आहे हिजाब हा इस्लामचा धार्मिक भाग नाही आहे. धार्मिक भाग कोर्टाने हस्तक्षेप केला जाणार नाही. मग उच्च न्यायालय, विशेषतः जे भाजप प्रदेश राज्य आहे ते उच्च न्यायालय अशा पद्धतीने इस्लामच्या किंवा धार्मिक निर्णय का देताना आढळत नाही. जे हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे ती शाळामध्ये जाणारी की कॉलेजमध्ये जाणारी ती मुलगी होती, तिने कोर्टामध्ये गेली होती की मला बुरखा घालून ते जायचं आहे. तर कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की हे कॉलेजचा युनिफॉर्म नाही आहे किंवा शाळेचा हे युनिफॉर्म नाही आहे, आम्ही परवानगी देऊ शकत नाही आहे करके. आता कोर्टाने दिलेलं आहे, आम्हीही त्याला हे मान्य करतो आणि स्वीकारतो की आपल्याला जे देशाचा कायदा आहे, देशाचा कानून आहे, म्हणून आमची एक मागणी हे आहे की मुस्लिम समाजामध्ये जे मोठे मोठे लोक आहे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांना आपल्या मुलींसाठी वेगळे स्कूल्स, वेगळे कॉलेजेस तुम्ही तयार करा. त्याचं काय होणार की मायनॉरिटी इन्स्टिट्यूट तुम्ही तयार करणार, मायनॉरिटी मेडिकल कॉलेजेस, मायनॉरिटी स्कूल्स, कॉलेजेस तयार करणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन राहणार नाही आहे. ज्या मुलींना दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं नाही, त्यांना तिला बुरखा किंवा हिजाब घालून जायचं आहे, ती मायनॉरिटी कॉलेजमध्ये जातील. सर, त्याचं निरीक्षण जे आहे की हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, हे जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणाबद्दल नाही, हे आम्हाला मान्य नाही आहे. हिजाब जे आहे, बुरखा जे आहे ते मुस्लिम मुलींचा एक काय बोलू शकतात मराठीमध्ये, नाही हे महत्त्वाचं आहे, पण हे कंपल्शन नाही आहे. हे कंपल्शन नाही आहे की सगळ्यांवर सक्ती करून त्यांनी हे घालायलाच पाहिजे करके. हे व्हॉलंटरीली आहे. उसमें ज्या मुलींना असं वाटतं, अनेक असे स्कूल्स आणि कॉलेजेस आहे, अनेक कॉलेजेसमध्ये तुम्ही गेल्यावर अनेक असे मुस्लिम मुली तुम्हाला दिसेल की जे हिजाब घालून नाही येतं, ती पण मुस्लिम आहे. आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याला घालायचं आहे, ती तिचा इंडिव्हिज्युअल राईट आहे. ती इंडिव्हिज्युअल राईट
देशातला कोणताही कायदा, कोणताही कानून आणि कोणताही कोर्ट घेऊ शकत नाही.